नमस्कार, मधुराणी रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण संक्रांत स्पेशल आज आपण तिळीचे लाडू बनवत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लाडू बनवायला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक कढई घेतली आणि आपण या ठिकाणी गावठी तीळ घेतलेली आहेत। तर बघू शकता बाजारामध्ये सफेद तीळ आणि गावठी तीळ दोन्ही मिळतात। तर तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही घेऊ शकतात, पण गावठी तीळ मिळाली ना तर ती चवीला अतिशय चांगली असते। तर बघू शकता तिचा कलर थोडासा असा लालसर असतो। तर मस्त अशी मीडियम फ्लेमवरती आपण ही छान अशी भाजून घ्यायची आहेत। तर नेहमीप्रमाणे आपण पाक बनवून लाडू बनवतो, कधी कधी ते छानही होतात, पण कधी कसं असतं की लाडू फार कडक होतात। तर ज्यांना दात नसतील ना असे सगळेच खाऊ शकतात, असे मऊसूत आणि रुचकर हे लाडू लागतात। आणि खूप कमीत कमी साहित्यात कमीत कमी तुपाचा पण वापर कमीच केला जातो। तर अशा पद्धतीने हे लाडू आणि बनवायला देखील एकदम सोपे आहे, झटपट तयार होतात। तर बघू शकता छान असं मीडियम फ्लेमवरती ही भाजून घेतलेली होती मी तीळ। आणि आता एका प्लेटमध्ये आपण छान काढून घ्यायची आणि थंड करायला ठेवायची आहे। तर बघू शकता मस्त अशी प्रमाण देखील मी या ठिकाणी 1 वाटी तीळ घेतली आणि अर्धा वाटी आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतले ते, आणि ते देखील छान मीडियम फ्लेमवरतीच त्याची आपल्याला सालं काढता येतील नाही इतपत असं छान खरपूस अशी ही शेंगदाणे देखील भाजून घ्यायची आहेत। तर बघू शकता आपोआप या ठिकाणी टरफलं देखील निघत आहे। ती सालं व्यवस्थित निघाली पाहिजे अशी मस्त भाजून झाली। ती देखील आपण थंड करण्यासाठी या ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, बघू शकता। तर एका बाजूला आपली सफेद तीळ मस्त आणि आपले शेंगदाणे या ठिकाणी भाजून झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी मी तीळ घेत आहे। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की भाजलेली तीळ आणि दाण्यामध्ये आपल्याला 2-2 चमचे दाण्याचा कूट आणि 2 चमचे आपण तीळ भाजलेली काढून ठेवायची, नंतर लाडूला लावण्यासाठी कामं येतील। या ठिकाणी मी हिरवी वेलची टाकत आहे, पावडर घातली तरी चालेल, जर अख्खी असेल तर तशीच त्यामध्ये घालूया। मिक्सरमध्ये छान अशी वाटली जाते। तर शेंगदाणे, तीळ आणि वेलची या ठिकाणी घेतलेली आहे, छान अशी बारीक पावडर, खूप पावडर पण नाही का जेणेकरून त्याला तेल सुटेल। बघू शकता असं थोडंसं जाडसरच घेतलंय। आणि त्याच वाटीने 1 वाटी हा गूळ घेतला आहे। तो गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तर तोच गूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। साजूक तूप घेतलेलं आहे, छोटा चमचा आहे त्यामुळे 2 ते 3 चमचे मी या ठिकाणी तूप घातलं। मोठा असेल तर 1 ते 1.5 चमच्यामध्ये देखील तुमचं काम होऊ शकतं। सुरुवातीला तरी तुम्ही 2च चमचे घाला, वाटलं तर तुम्ही एखादा चमचा त्यामध्ये वाढवू शकतात। तर अशा प्रकारे व्यवस्थित असं दळलं ना मिक्सरला तर असं मिश्रण तयार होतं। तर मी व्यवस्थित असं बाउलमध्ये काढून घेतलं, पुन्हा एकजीव केलं आणि हातावर थोडंसं तूप घेतलं आहे दोन्ही बाजूने हातांना लावून, आणि आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत। तर बघू शकता हाताला तूप लावलंय आणि आता व्यवस्थित असे आपण छोटे छोटे लाडू बनवायचे। तीळ आणि दाण्याचा कूट देखील एका बाजूला घेतलेला आहे आणि छान असे लाडू आता आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत। महत्त्वाची गोष्ट अशी की जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मधुराणी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि त्याचबरोबर संक्रांत स्पेशल लाडू आहे त्यामुळे सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। अशा प्रकारे लाडू तयार झाले की आपण मस्त तीळ आणि दाण्याच्या कुटामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे दिसायला देखील छान होतात आणि खायला देखील तितकेच मऊसूत, आणि करायला सगळ्यात महत्त्वाचं हाताला चटका न बसता सोपी पद्धत आहे। तर तुम्ही या संक्रांतीला नक्कीच अशा प्रकारचे लाडू ट्राय करून बघू शकता। तर अशा पद्धतीने झटपट मी सगळे लाडू बनवून घेते, बघू शकता। तर आपले सगळे लाडू या ठिकाणी बनवून तयार आहेत। तर अशा प्रकारे आपले तिळीचे मऊसूत आणि रुचकर लाडू या ठिकाणी बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असे झालेत आणि सॉफ्ट देखील आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि मधुराणी रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलवरती कमेंट करून नक्की सांगत जा की व्हिडिओ कसे झाले आहेत ते। धन्यवाद।